नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरुण यादव यांची धुळ्यात पत्रकार परिषद। डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारार्थ लोजपाच्या नेतृत्वात धुळ्यातील साईप्रसाद कॉलनीत घेण्यात आली कॉर्नर सभा। ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी घेतली शिक्षक निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद। बहुजन समाज पार्टीचे लोकसभेचे उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसूफ जमजम यांची पत्रकार परिषद। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। 400 पारचा नारा देणारे निवडणुकीत पराभव होत असल्याचे पाहून मंगळसूत्रावर घसरले, परंतु ते स्वतःच्या पत्नीच्या मंगळसूत्राचे रक्षण करू शकले नाहीत। ते काय देशातील माता भगिनींचे रक्षण करणार, अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रचारक माजी मंत्री तथा मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरुण यादव यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर केली आहे। धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या सुंदर सावित्री सभागृह या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत यादव बोलत होते। दरम्यान या पत्रकार परिषदेला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल बाबा पाटील, श्यामकांत सनेर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष अनिल भांबरे, दरबारसिंग गेरासे आदी प्रमुख मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यांच्या प्रचाराचं एकंदर घोडदौड आपण सर्वांनी बघितली तर धुळे लोकसभेमध्ये इंडिया आघाडीने प्रचारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेतलेली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये आणि शहरांमध्ये, म्हणजे धुळे असेल किंवा मालेगाव असेल, प्रत्येक ठिकाणी शोभाताईंचा मतदारांकडून प्रतिसाद हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आम्हाला दिसतो आहे। एकंदर प्रत्येक मतदारापर्यंत आमचा उमेदवार, आमचे कार्यकर्ते हा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की मतदार हा फार मोठा प्रतिसाद हा आमच्या उमेदवाराला देतो आहे। एकंदर मतदारांना गेल्या 10 वर्षामध्ये आलेली भारतीय जनता पार्टीकडून निराशा आणि आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांनी जाहीर केलेल्या गॅरंटीज ह्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य मतदाराला आता काँग्रेस पक्षाला आणि इंडिया आघाडीला मतदान करण्याकरता त्या ठिकाणी मनामध्ये पक्का निश्चय करण्याचा मतदारांनी त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी आता खात्री वाटते की आमचा उमेदवार हा फार मोठ्या फरकाने त्या ठिकाणी लोकसभेवरती जाणार आहे। आमच्या अनेक सभा त्या ठिकाणी झाल्या। परवाची खारगे साहेबांची सभा आपण बघितली। खारगे साहेबांची शिंदखेड्याला झालेली सभा ही मला असं वाटतं फार मोठी सभा होती आणि त्यामध्ये एकंदर 55 मिनिटांच्या भाषणामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय खारगे साहेबांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाची आणि इंडिया आघाडीची भूमिका त्या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे विशद केली। त्याच्या आदल्या दिवशी नंदुरबारला प्रियंकाजी गांधी आल्या होत्या आणि प्रियंकाजींच्या रॅलीला जो फार मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मतदारांनी दिला, त्यावरून सुद्धा आपल्या लक्षामध्ये आलं असेल की काँग्रेसचे जे पूर्वीचे दिवस होते ते पुन्हा एकदा या देशामध्ये ते वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली किंवा ते वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवरती आम्हाला फार मोठ्या मतांनी आमचा उमेदवार निवडून येणार याबद्दल आमच्या मनामध्ये आता कोणत्याही प्रकारची शंका राहिलेली नाही। आज आमचे निरीक्षक आणि स्टार प्रचारक मध्य प्रदेशचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री अरुणजी यादव साहेब आज या ठिकाणी धुळ्यामध्ये आपल्या सर्वांना भेटण्याकरता आणि आपल्या सर्वांची चर्चा हितगुज करण्याकरता या ठिकाणी उपस्थित। धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप अप्पा साळवे यांच्या वतीने धुळे शहरातील साईप्रसाद कॉलनी परिसरात जंगी कॉर्नर सभा घेण्यात आली। दरम्यान आजच्या या सभेला महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यासह मतदारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। खासदार डॉक्टर सुभाष भामरेंना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करत महायुतीच्या वक्त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला। दरम्यान आजच्या या कॉर्नर सभेला भाजपा विधानसभा प्रमुख अनुक अग्रवाल, जिल्हा अध्यक्ष गजेंद्र आंबळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले, माजी महापौर जयश्रीताई अहिराव, डॉक्टर माधुरी बापना, माजी महापौर प्रदीप नाना करपे, लोजपाचे जिल्हा महासचिव कुंदन खरात, उपाध्यक्ष मधुकर चव्हाण, दत्तू साळवे, आकाश परदेशी,
सुमित पवार, सामाजिक कार्यकर्ते छोटू थोरात, दिनेश बागुल, गंगाराम कोडेकर, रजनीश निंबाळकर, मनोज कोडेकर, विक्कीबाबा परदेशी, सिद्धार्थ साळवे, सागर परदेशी, सागर चव्हाण, अविनाश गोयर, योगेश त्रिभुवन, संतोष वाघ, दीपक जगताप, मुरली वाघ यांच्यासह परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने आजच्या या कॉर्नर सभेसाठी उपस्थित होते. जय श्रीराम. दोघा हात वरती करा. माझ्या माय मावल्यांचा आवाज जोरात पाहिजे. जय श्रीराम. आज धुळे लोकसभाचं 20 तारखेला होऊ घातलेल्या मतदानाप्रसंगी आज लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने दिलीपप्पा साळवे असतील आणि शोभाताई असतील यांनी ही कॉर्नर मीटिंग ठेवली. त्यानिमित्ताने व्यासपीठावर माजी महापौर चंदूबापू, जयश्रीताई, करपे नाना, शिवसेनेचे महानगर प्रमुख सतीश तात्या, सुमित भाऊ पवार, छोटू भाऊ, सर्वच मान्यवर, माधुरीताई, सर्वच आणि समोर असलेले आमचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्रजी अंपळकर आणि समोर बसलेले आमचे दाता. आज मी तुम्हाला मतदानाचं काही महत्व सांगणार आहे. मताच्या नंतर दान हे नाव जोडलं गेलेलं आहे. याचा अर्थ मत हे दानाच्या स्वरूपात आपल्याला द्यायचं आहे आणि जो दान करतो तो जगातला सर्वात श्रेष्ठ माणूस असतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला 20 तारखेला दान करायचं आहे. प्रत्येक माणूस आपल्या ऐपतीप्रमाणे दान करत असतो आणि जेव्हा दान करतो तर आपण कोणाकडनं काही मागत नाही, कारण की दानाला कुठलाच मूल्य, किंमत, भाव राहत नाही. म्हणून मतदान असं म्हटलं गेलं आहे आणि तुम्ही मतदाता आहात म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी दाता असं संबोधित केलेलं आहे. आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपणनी चांगली सभा ठेवली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जोरदार टाळ्या आपणसाठी एकदा सर्वांनी वाजवा. त्याचप्रमाणे आज तुम्हाला मी काही गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. सर्वात प्रथम मी धुळे शहराची परिस्थिती आपल्याला सांगतो. या धुळे शहराचं एकूण मतदान आहे 3,30,000. त्याच्यातनं 80 ते 90,000 मतदान आहे अपने वालों का, जे जवळच तुमच्या राहतात आणि हळूहळू कब्जा करताय आपल्या या भागाला. आणि 2.5 लाख मतदान हे माझ्या सनातनी धर्माचं, हिंदू धर्माचं आहे. पण मला लाज वाटते, ती चूक तुमची आणि माझी दोघांची आहे का आज 2.5 लाखावर 80,000 वाला भारी पडलेला आहे. कसं होऊ शकतं असं? याला कारण आहे, आपण जातीत वाटले गेलेलो. जातीत मी पाटील, मी माळी, मी धनगर, मी वंजारी, मी सोनार, मी तेली, मी बौद्ध, मी आदिवासी. त्यांच्यात पण जाती आहेत. पण त्यांना विचारा बरं तुम्ही कोण, ते म्हणतात आम्ही मुसलमान. आणि आपल्याला विचारलं तर अरे मी तर वंजारी आहे, मी मारवाडी आहे. जोपर्यंत आपण स्वतःला हिंदू म्हणून एकत्र येत नाही, जोपर्यंत आपण स्वतःला हिंदू म्हणत नाही, तोपर्यंत हे 80-90,000 वाले तुमच्यावर राज्य करतील आणि या शहराला दुसरा मालेगाव करतील. आणि जर आपल्याला हे थांबवायचं असेल तर त्यांच्या ज्या रांगा लागतात ना, त्यांच्यापेक्षा 4 पटीने आपल्या रांगा लागतील. 4 पटीने जर तुम्ही सर्वजण एकत्र होऊन बाहेर निघाले तर. आणि तुमच्या रांगा बघूनच ते घरात बसते. नाहीतर 40गाव रोडवरती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीच्या दिवशी आपलं मिरवणूक निघाली, त्या मिरवणुकीवर त्यांनी दगडफेक केला.
आत्ताच 20 दिवसापूर्वी देवपूरमध्ये नुरानी मस्जिद जवळ आपले भाविक जे गडावर पायी जातात, रामाचं गाणं लावून डीजे वाजवत त्यांचे जात होते. नुरानी मस्जिद जवळ डीजे बंद करण्यात आला, त्या भाविकांना मारण्यात आलं. एवढी हिंमत वाढते कशी? कारण की तुम्ही रांगाच लावत नाही. गेल्या 32 वर्षापासून शिक्षकांना न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम केलेले आहे. परंतु शिक्षकांसाठी असलेल्या कायद्यांमध्ये त्रुटी असल्याने शिक्षकांवर अन्याय होत असतो. कायदा बदलण्याचे काम हे न्यायव्यवस्थेचे नसून संसद आणि विधान भवनाचे आहे. त्याकरिता शिक्षकांसाठी आजपर्यंत न्यायालयात लढा दिला. आता विधान परिषद निवडणुकीच्या माध्यमातून आमदार होऊन शिक्षकांना न्याय मिळवून देणार असे आश्वासन ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान आजच्या या पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट भावसार यांच्या समेत भिडे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकर भिसे, हाजी इस्माईल पठाण, एलएम सरदार शाळेचे चेअरमन डॉक्टर स्कील अहमद, राजू सोनने, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोजभाऊ गर्दे उपस्थित होते. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची 2024ची निवडणूक जाहीर झालेली आहे. मी ॲडव्होकेट महेंद्र मधुकर भावसार धुळे या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे. मी स्वतः गेल्या 35 वर्षापासून शाळा न्यायाधिकरण आणि धर्मादाय आयुक्त या क्षेत्रामध्ये वकिली करतो आणि अनेक शिक्षकांच्या जवळजवळ 1000पेक्षा जास्त केसेस मी स्वतः चालवल्या आहे. आणि प्रॅक्टिकली हे सगळं करत असताना माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की अनेक शिक्षकांना न्याय जो मिळू शकला नाही, तर कायद्यात काही त्रुटी आहेत, कायद्यात काही बदल आवश्यक आहे आणि ते कुठल्या कायद्यामध्ये कुठला बदल केला तर शिक्षकांना न्याय मिळू शकतो, अशा प्रकारचा एक अभ्यास करून मी एक प्रबंध शासनाकडे 4 वर्षापूर्वी सादर केलेला आहे. त्याच्यावर अद्याप कुठली कारवाई नाही. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की कायद्यात जे बदल करायचे असतात ते न्यायालयात होत नाही. कायद्यातले बदल हे विधान भवनात आणि लोकप्रतिनिधींच्या सभागृहात होतात आणि त्यामुळे मग आपणच विधान भवनात का जाऊ नये आणि या शिक्षकांच्या कायद्यामध्ये बदल का करू नये की जिथं जिथं शिक्षक अन्याय होतो असे काही कलम असतील त्याच्यामध्ये जो आपण दुरुस्त्या कराव्या आणि या दुरुस्त्या आपण तिकडून करून आणाव्या, या हेतूने शिक्षकांना न्याय मिळावा आणि शिक्षकांचा मूलभूत मुळापासून तो प्रश्न सोडवावा, या हेतूने मी ही माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. माझी शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की निवडणुकीत काय चालतं काय नाही मला याच्याबद्दल म्हणणं नाही, पण शिक्षकांनी आपल्या समस्या जो अभ्यास पूर्णपणे विधान भवनात मांडू शकेल अशा उमेदवाराला मतदान करावं. शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि समाजाचा प्रतिनिधित्व करणारा बुद्धिजीवी माणूस आहे. त्याच्यावर त्याने प्रामाणिकपणे आणि स्वतःला सत्सद विवेक बुद्धीला स्मरून त्याने मतदान करावं असं आवाहन मी सगळ्या शिक्षकांना करतो. काँग्रेस आमच्यासाठी सापनात तर भाजपा नागनाथ आहे. हे दोघे विषारी साप असून दोघांमुळे देशातील जनता त्रासलेली असल्याचे सांगत गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. दरम्यान देशात बेरोजगारी महागाई प्रचंड वाढलेली असून या विरोधात व देशात शांतता, समानता आणि मानवतेचा विचार टिकविण्यासह संविधान वाचविण्यासाठी बहुजन समाज पार्टी संपूर्ण देशामध्ये निवडणूक लढवत असल्याची माहिती आज बहुजन समाज पार्टीचे धुळे लोकसभेचे उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसूफ जमजम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान धुळ्यातील साक्री रोडवरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी व्यासपीठावर बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. आज आम्ही या आपल्या मराठी पत्रकार संघामध्ये आमचे बहुजन समाज पक्षाचे जे उमेदवार आहेत जोहरभाई यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी विषद केलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये निळा झेंडा आणि हत्ती निशाणी घेऊन बहुजन समाज पार्टी लढत असते आणि बहुजन समाज पक्ष हा एकमेव बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा राष्ट्रीय पक्ष आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष असल्याने बहुजन समाज पार्टी हीच या देशाचं संविधान वाचू शकते आणि संपूर्ण देशाला आणि बहुजन समाजाला न्याय देऊ शकते ही खात्री संपूर्ण बहुजन समाजाला आहे. म्हणून संपूर्ण बहुजन समाज, दलित, आदिवासी, कष्टकरी बहुजन समाज हा बहुजन समाज पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा आहे. या देशामध्ये बहुजन समाज पार्टी पूर्ण सीट लढून निवडणूक लढवत आहे आणि आम्हाला आशा आहे की उत्तर प्रदेशमध्ये 50 आणि इतर देशभरातून 25 असे 75 खासदार बहुजन समाज पार्टीचे निवडून येऊ शकतात आणि जे काही चित्र आहे त्रिशंकू परिस्थिती होऊ शकते. म्हणून बहुजन समाज पार्टीला आशा आहे की या 75 खासदारांच्या भरोश्यावर आम्ही या देशाचं बहीणकुमारी मायावतीजींना पंतप्रधान बनवू आणि निश्चितच बहुजन समाज पक्षाचं पंतप्रधान झाल्यानंतर या देशाचं संविधान हे
निश्चितच सुरक्षित आणि बाबासाहेबांच्या विचाराने काम करेल ही आशा आम्हाला आहे. म्हणून आम्ही जोहर भाऊ यांची उमेदवारी ही धुळे लोकसभेकरिता केलेली आहे. आपण सर्व लोकांनी बहुजन समाज पक्षाला मतदान करावं या आशेने आपल्यासमोर मी ही भूमिका मांडत आहे. धन्यवाद. जय हिंद. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.